भांडण झालं म्हणून लाडक्या मुलानंच आपल्या आईबाबांना संपवलं। आत्महत्येचा बनाव करूनही कसा सापडला याची A to Z स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलानं स्वतःच्या आई वडिलांची हत्या केली। ही घटना नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेली आहे। हत्येच्या 6 दिवसानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे। ही घटना कशी समोर आली आणि आई वडिलांची हत्या करण्याचं पाऊल उचलण्या इतपत मुलं हिंसक का होत आहेत, त्यांचा अहंकार इतका लगेच का दुखावतो पाहूयात। तर बघा, लीलाधर डाकुळे वय 50 वर्षे, अरुणा लीलाधर डाकुळे वय 42 अशी हत्या झालेल्या आई वडिलांचे नावे असून उत्कर्ष डाकुळे वय 24 असं आरोपी मुलाचं नाव आहे। लीलाधर हे कोराडी पॉवर प्लांटमध्ये नोकरीला होते, तर त्यांची पत्नी अरुणा शिक्षिका होत्या। अरुणा 26 नोव्हेंबरला घरात एकट्या असताना मुलगा उत्कर्षनं बेडरूममध्ये आईचा गळा दाबून हत्या केली। बेडरूमचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि तो वडिलांची वाट पाहत बसला। नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेलेले वडील सायंकाळच्या सुमारास घरी परतले। वडील बाथरूम मध्ये गेले असता तर त्याने वडिलांच्या अंगावर 3 सपासप वार केले। त्यानंतर हे वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला। आपण बसून बोलूया, काय झालं तुला, असं म्हणत शांत करण्याचा प्रयत्न केला। तुझ्या आईला बोलव, आपण सगळे मिळून मार्ग काढू असं वडील म्हणाले। पण आईला आपण आधीच मारल्याचं उत्कर्षनं वडिलांना सांगितलं। त्यानंतर वडील हादरले। त्यांना वडिलांना पुन्हा चाकून भुसकलं। यामध्ये वडिलांचाही जागीच मृत्यू झाला। इतक्यात BA-MS करत असलेल्या बहिणीची कॉलेजमधून घरी यायची वेळ झाली होती। तिला हे सगळं करणार या भीतीने त्यानं घराला कुलूप लावून वडिलांचा फोन बंद केला आणि स्वतःजवळ ठेवला। 4 चाकी गाडी घेऊन तो बहिणीला घ्यायला गेला। आई बाबा अचानक मेडिटेशनसाठी बेंगळूरला गेले आहेत, त्यामुळे आपल्याला बैलवाडाला काकाकडे राहायला जायचं सांगितलं असं त्यानं बहिणीला सांगितलं। पण बहिणीचा यावर अजिबात विश्वास बसत नव्हता। बहिणीनं आईबाबाच्या मोबाईलवर फोन केला, पण वडिलांचा मोबाईल बंद येत होता, तर आईच्या मोबाईलवरून कोणी उत्तर देत नव्हतं। त्यामुळे मुलीलाही चिंता वाटत होती। बहीण सतत आईबाबाबद्दल बोलत असल्याने त्या वडिलांचा मोबाईल सुरू केला आणि बहिणीला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, आम्ही बेंगळूरला मेडिटेशनसाठी आलो असून 5 जानेवारीपर्यंत नागपुरा परत येऊ असा मेसेज त्यानं केल्यानं बहिणीलाही विश्वास बसला। हत्येला 4 दिवस उमटले तरी तो बहिणीला घेऊन काकांच्या घरी राहत होता। लीलाधर डाकुळे यांना आणखी 3 भावंड आहेत। दोघे त्यांच्या घराच्या शेजारी नागपुरात राहतात, तर एक बैलवाडा येथे राहतात। घरा शेजारी राहणाऱ्या भावानं तसेच शेजारच्या डाकुळे यांच्या घरातील दुर्गंध येऊ लागले। त्यामुळे उत्कर्षात चुलत भावाने त्याला फोन करून घरातून कसला तरी दुर्गंध येत असल्याचं सांगितलं। त्यानंतर उत्कर्ष 31 डिसेंबरला लगेच आला आणि आईबाबांची आठवण येत आहे असं सांगून भावाजवळ खूप रडू लागला। मला आईबाबाबद्दल वाईट स्वप्न पडत आहे, त्यांना काय झालं तर नसेल, आपण दरवाजा उघडू असं म्हणत त्यानं रात्रीच दरवाजा उघडायला लावला। एकानं पोलिसाला फोन करून कळवलं, पण पोलीस पोहोचण्याच्या आधीच त्यांनी दरवाजा उघडला होता। इतक्यात आरोपी उत्कर्षनं त्याच्याकडे असलेल्या वडिलांना मोबाईल तिथंच घरात टेबलवर ठेवला आणि वडिलांनी आत्महत्या केली असेल असा बनाव रचला। वडिलांचा मोबाईल आरोपी उत्कर्षकडे होता। त्यांना वडिलांच्या मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट लिहिली होती, बाळांनो आम्हाला मिस करू नका, सॉरी आम्ही हे पाऊल उचलतोय, पोलिसांना तक्रार करू नका, आम्हाला थेट स्मशानभूमीत घेऊन जा असं लिहून त्याचा स्क्रीनशॉट काढून तो मोबाईलच्या वॉलपेपरवर त्यांना ठेवला होता। पण या सुसाईड नोटवरून काय स्पष्ट होत नव्हतं। तसेच आईबाबा बेंगळूरला गेले असं तो सगळ्यांना सांगत होता। त्यामुळे प्राथमिक संशयित मुलगा उत्कर्षच होता। त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन कपिलनगर पोलिसात नेलं गेलं। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीचे उत्तर दिली, आई वडिलांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं, पण नंतर कसून चौकशी केल्यानंतर त्यानं हत्या कबूल केल्याची माहिती समोर येत आहे। अशी माहिती निकेतन कदम यांनी दिलेली आहे। पण इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या मुलांना आपल्या स्वतःच्या आई वडिलांना का मारलं याबद्दल पोलीस उपायुक्त कदम सांगतात, उत्कर्ष 6 वर्षापासून इंजिनिअरिंग करत होता, पण तो सातत्याने नापास व्हायचा। मुलाला इंजिनिअरिंग जमत नाही, त्यामुळे आता त्यानं दुसऱ्या क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि घरची शेती आणि तिकडे लक्ष द्यावं असं आई वडिलांनी ठरवलं। पण उत्कर्ष ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। या गोष्टीवरून बऱ्याच दिवसापासून वाद सुरू होता। 25 डिसेंबरला यावरून वाद झाला होता। उत्कर्षला शेती करायला बैलवाडा येथे पाठवायचं ठरलं होतं, त्यामुळे कडाक्याचं भांडण झालं होतं। त्याला शेती करायला जायचं नव्हतं। त्यानंतर उत्कर्षनं चाकू विकत घेतला आणि बहीण कॉलेजला निघून गेल्यानंतर आईला संपवलं। त्यानंतर वडिलांनाही चाकूनं भोसकलं। वडिलांवर 2-3 वार केल्यानंतर वडिलांनी बसून निर्णय घेऊ असं म्हणत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला। यावेळी
तुम्ही मला अजूनही बैलवाड्याला पाठवणार आहात का असं विचारणं, तेव्हा वडील म्हणाले, हो आपलं ठरलंय ते ठरलंय. त्यानंतर उर्गसनं वडिलांचा जीव घेतला. मुलगा घरात लाडाचा होता, त्याला जे पाहिजे ते मिळत होतं. त्याच्या सगळ्या इच्छा आईबाबांनी पूर्ण केल्या होत्या. आईबाबांनी कधीच त्याला मारलं नाही असा आरोपही उद्गरच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं. पण 25 तारखेला झालेल्या भांडणात वडिलांनी मारण्याचा दावा आरोपी उद्गर्षनं केलेला आहे. अशा घटनांमध्ये एक वेगळा ट्रेंड दिसून येत आहे. मुलं आधी आईबाबासोबत भांडणं झाली की घरातून निघून जायचे. यानंतर आई वडिलांसोबत वाद झालेल्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना वाढू लागल्या. पण आता हा ट्रेंड थेट आईवडिलांना खून करण्यापर्यंत पोहोचला आहे. हा ट्रेंड खरंच फार धोकादायक असून आईवडिलांनी आपल्या मुलाचे इतके लाड पुरवू नये, त्याला नाही ऐकण्याची सवय लावावी. या प्रकरणात देखील तो घरात प्रचंड लाडाचा होता, त्याच्याकडे सगळ्या सुखसुविधा गोष्टी आहेत असं पोलीस उपायुक्त कदम यांनी म्हटलेलं आहे.